नमस्कार. जीवनमूल्य या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण आता मनाच्या श्लोकाला सुरुवात केलेली आहे. पहिला श्लोक घेतला होता, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा. सचिन भाईनी, डॉक्टर सचिन परब यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आज पुन्हा ते आपल्याबरोबर आहेत. तर नमस्कार डॉक्टर सचिन. ओम शांती. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, त्याच्यावर आपण चर्चा पण केली. आता आज काय आपण जेवढं आपण सोपं करून लोकांना, जे आपले टार्गेट ऑडियन्स आहेत, जे विद्यार्थी आहेत, गृहिणी आहेत, त्यांना आपण सांगू. आणि जिथे जिथे संभव आहे तिथे तिथे मेडिकल आस्पेक्ट, वैद्यकीय दृष्टिकोन आपण स्पष्ट करणार आहोत. एक गोष्ट मी पुन्हा सांगेन की हे जे मनाचे श्लोक आहेत, ही जी रचना आहे ना, समर्थ रामदास स्वामी यांनी केलेली, खरंच एक अतिशय सुंदर कवी मी म्हणेन त्यांना. कारण मनाचे श्लोक आपण सर्वांनी म्हटलेलं आहे. जर तुम्ही 3-4 श्लोक म्हटले मनाचे ना, मग त्याला एक गती येते. आणि ती गती लय आहे त्याच्यामध्ये, आणि तुम्हाला बोलायला पण आवडेल ते श्लोक आहे. तर हे जे आहे वृत्त, व्याकरणाची थोडी आपण चर्चा करणार आहोत आता. पण त्याच्यामध्ये थोडं मला असं वाटलं हे सांगावं की हे जे मनाचे श्लोक आहेत हे सगळे भुजंग प्रयाग म्हणून एक वृत्त आहे त्याच्यामध्ये. तर जसं भुजंग सापाला तुम्ही पाहता, तर त्याची चाल कशी असते, तर त्याच्यामध्ये एक लय आहे, एक सिक्वेन्स आहे, एक काय तुम्ही म्हणाल रिदम आहे त्याच्यामध्ये. आणि समर्थांना ह्या पर्शियन, आणि हे पर्शियन आहे वृत्त, विदेशी पर्शियनमध्ये, तर ते जेव्हा 12 वर्ष भारत भ्रमण जेव्हा त्यांनी केलं, तर उत्तर प्रदेशामध्ये त्यांनी काही फकीर लोक ह्या वृत्तामध्ये काही अल्लाचा संदेश देत होते. तर त्यांना ते खूप आवडलं आणि त्याचा वापर त्यांनी इथे केलेला आहे की परमात्म्याचा संदेश देण्यासाठी हे खूप छान आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं की पहिले 2 शब्द दीर्घ दीर्घ, मग रस्व रस्व, रस्व रस्व दीर्घ दीर्घ, असं ही लय आहे ह्याच्यामध्ये. आणि तीच सिक्वेन्स, 12 अक्षरं असतात प्रत्येक ह्याच्यामध्ये. हे थोडं संस्कृत व्याकरण आहे, जस्ट माहितीसाठी, की ह्याच्यामुळे त्याला एक फ्लो येतो आणि त्या फ्लोमुळे त्याचा इम्पॅक्ट येतो. जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं की ते ऐकल्यानंतर तुमच्या मनात ते एक तर बसलं पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे, आणि जो आपल्याला इफेक्ट पाहिजे तो ह्याच्यामध्ये मिळतो. तर सुरुवातीला जे स्तवन बघितलं, जे सगळ्या धर्म ग्रंथांचं बेसिक आहे की सुरुवातीला गुरु, गणेश, शारदा आणि तुमचे सद्गुरू ह्यांचा कृपा आशीर्वाद स्तवन करून मग ग्रंथाचं सुरुवात करतात. तर आपण जसं अगोदर पाहिले की पहिले 25 श्लोक सदाचाराद्वारे कर्मयोग आहे, आणि त्याच्यातला हा पहिला श्लोक आहे, म्हणजे हा मनाच्या श्लोकातला दुसरा श्लोक आहे की मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. म्हणा की हे सज्जन म्हणा, तू भक्तिपंथाने चल आणि मग श्रीहरी म्हणजे श्रीकृष्ण तुला प्राप्त होईल, त्याचा स्वभाव, त्याची कृपा तुला प्राप्त होईल. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणा जे लोकांनी निंदनीय मानलेलं आहे, मेजॉरिटी लोकांनी, ते सर्व सोडून द्यावं, कमी करावं असं म्हणत नाही, सोडून द्यावे. आणि जनी वंदते म्हणा जे ज्याला लोक मानतात, मेजॉरिटी लोक, की जेणेकरून तुमचं समाजामध्ये नाव होईल, चांगलं काम तुम्ही कराल, आणि ते भावे म्हणजे हृदयापासून करावे, करायचं म्हणून करायचं नाही. तर हे जे 4 लाईनी आहेत त्याच्यामध्ये पहिली लाईन, पहिला शब्द इतका पॉवरफुल आहे. जसं आपण पाहतो हे मनाचे श्लोक आहे, मीन्स इट इज ॲड्रेस टू द माइंड, मनाशी संवाद साधताय. भारतातले जेवढे पण धर्मग्रंथ जर तुम्ही बघितले तर दे आर ॲड्रेसिंग टू द माइंड, स्पेशली स्पिरिच्युअल, म्हणजे आध्यात्मिक ग्रंथ मनाला संदेश देणारे, मनाला उपदेश करणारे आहेत. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या जोडगोळ्या आहेत. जसं श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला संवाद देत, किंवा कठोपनिषदमध्ये नचिकेता आणि यम आहे, अष्टावक्रमध्ये अष्टावक्र आणि राजा जनक आहे, गुरु शिष्य संवादवाद, आणि त्याच्यातून संदेश. इथे समर्थाने मनाला सांगितलेलं आहे. आणि मनाला मी म्हणेल ही दिस इज हायेस्ट सायकॉलॉजी. म्हणजे
मनोचिकित्सेमध्ये सगळ्यात टॉपमोस्ट गिअर समर्थ रामदासांनी 400 वर्षापूर्वी टाकला, की मनाला त्यांनी सज्जन म्हटलेलं आहे. हे आपल्याला शिकण्यासारखं आहे. म्हणा काय महिमा करू मी समर्थ रामदासांची, की मनाला सज्जन म्हणणे म्हणजे मनाला ॲप्रिशिएट करणं, मारणं नाही, की अरे तुला एवढं कळत नाही, गाढव आहेस तू, तुला एवढं कसं समजत नाही, मूर्ख आहेस तू, असे काही शब्दप्रयोग. कारण काही ठिकाणी असे शब्द वापरलेले आहेत आणि लोक पण म्हणतात की माझं म्हणणं एकदम विषारी आहे, म्हणजे असा शब्द ते वापरतात. तर तिथे ते काही न घेता समर्थ रामदासांनी मना सज्जना म्हटलेलं आहे, की हे सज्जन मना सेल्फ रेस्पेक्टमध्ये ठेवलेलं आहे. आणि मला इथे परमात्म्याची महावाक्य जे आम्हाला शिवबाबांनी सांगितलं, की भक्ती मार्गात एक प्रार्थना आहे, ओम जय जगदीश हरे. त्याच्यामध्ये एक अशी वाक्य येतं, म्हणजे तुम्ही विचार करा की एखादा मुलगा आपल्या वडिलांसमोर आहे, त्याचं वडील पवित्रतेचा सागर आहे, शांतीचा सागर आहे, आणि तो मुलगा म्हणतो मै मूरख खल कामी. म्हणजे वडील पवित्रतेचा सागर आणि मी म्हणतो मै मूरख हो खल कामी हो नीच कपटी. आता इथे भावना चांगली आहे की माझ्यामध्ये ती आता शक्ती राहिलेली नाही आहे, माझी शक्ती संपलेली आहे आणि मी माझ्या सगळी पवित्रतेची शक्ती जवळजवळ संपत आलेली आहे. पण हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही ना. आणि परमात्मा आपल्याला म्हणतो बच्चे तुम मेरे हो. किती कॉन्ट्रास्ट आहे. परमात्म्याने निगेटिव्हिटी नाही बघितली. मला ब्रह्माकुमारीमध्ये सगळ्यात चांगलं काय वाटतं, की जेव्हा शिवबाबा या सृष्टीवर आले आणि मागील 75 वर्षामध्ये ते मुलांशी बोलतायत परमात्मा, तर अजूनही त्यांची सुरुवात जी होते ते म्हणतात मिठे बच्चे, की प्रेमळ मुला. म्हणजे ते कधीही निगेटिव्ह शब्द नाही वापरत आहे मुलांसाठी. नाहीतर आपण जे शब्द, आणि असे भरपूर उदाहरणं साकारमध्ये पण आहेत, जेव्हा ब्रह्मा बाबा होते प्रेमाने, लव हा परमेश्वराचा मार्ग आहे. आणि इथे मला ती फ्रिक्वेन्सी श्री समर्थ रामदासांची दिसते आहे, की मना सज्जना म्हटलेलं आहे. की आणि हे जेव्हा सज्जना जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला हेच वाटलं की जशी आई असते, पोरगं म्हणतं मी जेवणार नाही, मी खाणार नाही, ती आई म्हणते अरे माझ्या सोन्या, अरे माझ्या इकडे बघ तिकडे बघ, हे बघ कोण आलं, काऊ आला का, चिऊ आली का, असं करून त्याला खायला घालते. तसं मना सज्जना चुचकारणं आहे. समर्थानी मनाला पहिल्यांदा चुचकारलं आणि मना सज्जना, आणि मग डायरेक्शन दिली भक्ती पंथेची जावे. म्हणजे पंथ वेगवेगळे आहेत, पण त्याच्यातला भक्ती पंथ जो आहे भक्ती पंथेची जावे, त्याच्यात कसं कसं. एक्झॅक्टली. पुन्हा मी म्हणेन की सायकॉलॉजी समजून घ्या. मला तर असं मनाचे श्लोक अभ्यास केल्यानंतर वाटतं, अशी फिलिंग येते की श्री समर्थ रामदास हे फार मोठे सायकॉलॉजिस्ट होते. कारण एक त्यांनी पॉझिटिव्ह ॲड्रेस केलं आहे मनाला, निगेटिव्ह नाही म्हटलेलं आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही आता माझ्याकडे मुलं येतात, शिक्षक त्यांना ज्या प्रकारे हँडल करतात किंवा आई वडील हँडल करतात, ह्याच्यामध्ये मला एक पालना दिसते आहे की कशी पालना दिली पाहिजे आपल्या पालकाला, जसं तुम्ही म्हणालात ना. आणि आता कायदा पण असा आहे की अगोदरची जी नियम आपले होते की छडी लागे छमछम विद्या ही गमगम, आता तो नियम नाही राहिलेला आहे. आणि त्याच्यामागे कारणं आहेत. आता तुम्ही विद्यार्थ्यांना मारू शकत नाही, त्यांना निगेटिव्ह बोलायचं नसतं आयडियली. कारण काय, कारण आध्यात्मिकतेमध्ये आम्हाला हे कळलं आहे की आता आत्म्यामध्ये शक्ती राहिलेली नाही आहे. भरपूर काही प्रकार घडत आहेत. मला जेव्हा कंपन्यांमध्ये, शाळा कॉलेजमध्ये इमोशनल इंटेलिजन्स म्हणा भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर बोलायला लावलं जातं, तर भावनिक बुद्धिमत्ता ह्याच्यामध्ये आम्ही सांगतो की कसा रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. कारण हल्लीचे जे युवा आहे फार धास्ती आहे लोकांमध्ये, की युवा ही जी शक्ती आहे ती कन्स्ट्रक्टिव्हच्या ऐवजी डिस्ट्रक्टिव्ह मोडमध्ये जाऊ शकते आणि वेळ नाही लागत. आणि फॉरेनमध्ये जे व्हायचं ना ते आता भारतामध्ये व्हायला लागलं. म्हणजे विद्यार्थी जे करतायत शूट करणं कोणाला थोडं डिस्टर्ब झाल्यावर, पण तिथे लोकांनी आता कळलेलं आहे की लोकांना जे काही शिक्षणातले सायकॉलॉजिस्ट आहेत किंवा सगळ्या पालकांना पण कळलेलं आहे की पॉझिटिव्ह आपल्याला राहिलं पाहिजे.
आणि ती ही फ्रिक्वेन्सी इथे समर्थ रामदास सांगतात की ऑलवेज ॲड्रेस पॉझिटिव्हली आणि याचा रिझल्ट येतो. भक्ती पंथेची जावे, तर इथे मी थोडा वेगळा अर्थ मला असं वाटतो की भक्ती म्हटलं की नुसतं परमेश्वराची महिमा गाणं नाही आहे, ठीक आहे ना, की तुम तो इतने महान हो, तुम्ही उच्च आहात, मी असा आहे, मी तुमचा हे आहे, ते आहे, जे आहे, जे काय असेल. 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे दासबोधामध्ये, वेगवेगळ्या प्रकारची भक्ती सांगितलेली आहे समर्थ रामदासांनी. मला असं वाटतं भक्तिपंथ म्हणजे भावनेने तुम्ही जा परमात्म्याकडे. परमात्म्याची जी महिमा आहे ती दिमागवाला नाही आहे, ती दिलवाला आहे. दिल से. दिल से, तो हृदयाचा स्वामी आहे, ठीक आहे ना. आपण ह्याच्यामध्ये आणखीन एक पुढे वाक्य येईल की असे जया अंतरी भाव जैसा, ठीक आहे ना. तुमचा हृदयाला तो बघतो, परमात्मा तुमचं मेंदू नाही बघत. किंबहुना जेवढे कण संत होऊन गेले ते PhD झाले नव्हते, ठीक आहे ना, ते जास्त शिकलेले नव्हते, त्यांचं हृदय साफ होतं. आता बहिणाबाई चौधरी तुम्ही घ्या, काय त्या स्त्रीकडे एक म्हणजे शब्द वापरायला नाही पाहिजे, पण आपण सध्याच्या भाषेमध्ये अशिक्षित म्हणतो. ती अशिक्षित होती की शिक्षित होते? मी म्हणेल हल्लीच्या PhD वेळेपेक्षा ती जास्त शिकलेली होती, कारण त्यांचे अभंग PhD साठी आहेत. म्हणजे त्यांनी जर असलेले एक गृहिणी, घरात काम करणारी स्त्री, काय मनाचं वर्णन केलं आहे तुम्ही, कारण मनाचे श्लोक आहेत म्हणून ते इथे आपण रेफरन्स घेऊया की मन वढाय वढाय जसं उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. म्हणजे तुम्ही मनाला एखादी गोष्ट करण्यापासून थांबवायचा प्रयत्न करता, पुन्हा तेच तेच करता, है ना. जसं आमचे बाबा मुरलीमध्ये सांगतात, ते गंगाराम नलके पर मत बैठ, तो गंगाराम पुन्हा पुन्हा येऊन नलके पर बैठतो. म्हणजे तो पोपट असतो, तो पुन्हा पुन्हा. तर ही वृत्ती जी आहे मनाची, त्याचं वर्णन बहिणाबाईंनी केलं आणि काय शब्द तिने वापरला आहे. म्हणजे एक एक शब्द असा हृदयाला स्पर्श करून जातं. आणि ही स्त्री घरात असणारी ती म्हणते की मन केवढं केवढं जसं खाकसाचा दाना, त्यातले खसखसचा दाना आहे. सगळ्यात किचनमध्ये जे जातात त्यांना माहिती आहे खसखस किती बारीक असतं. आणि मन केवढं केवढं आभायात बी मावेना, मन एकीकडे मन सूक्ष्म होतं आणि एकीकडे आभाळ एवढं होतं. ही मनाची विशेषता तिला कळली आहे, अशिक्षित स्त्रीला, ज्याला आपण अशिक्षित म्हणतो. नंतर ती म्हणते की मन जयरी जहेरी, ठीक आहे ना. मन किती विषारी आहे की ती म्हणते की अरे इचू साप बरा त्याला उतारे मंतर. ह्याचं तंत्र अजून कळलेलं नाही, पण विंचू आणि साप चापला त्याला उतर, पण मनाचं विष कसं उतरणार तुम्ही. तर ती देवाशी म्हणते की देवा असं कसं रे मन, असं कसं, तुला स्वप्न तर नाही ना पडलं अशा मनाची. तर ही कोण करतं, एक स्त्री जी शिकलेली नाही आहे, पण काय आहे तिच्या हृदयामध्ये तो भाव आहे, प्रेम आहे परमात्म्याबद्दल. आणि ती म्हणते की माझी माय सरस्वती मले शिकविते बोले, लेक बहिणाच्या मनी किती गुपित दडलं. तर हे मन कधी चांगलं होईल की जेव्हा तुम्ही भक्तिपंथाच्या, भक्ती म्हणजे भावनेने परमात्म्याला समर्पित व्हा, भावना ठेवा त्याच्यामध्ये. म्हणून मला वाटतं की भक्ती पंथेची जावे. बाकीचे पंथ म्हणजे त्याच्यात 2 पंथ आहेत. एक गॉड फिअरिंग पीपल, आपण म्हणतो देव, अरे भगवान तोच आहे, तो डर. गॉड फिअरिंग पीपल जे आहेत तिथे काय आहे, लहानपणापासून देवाबद्दल धाक आहे. मग काय झालं, देवाचं दर्शन घ्यायचं म्हटलं, परीक्षेला चाललोय, समोर मंदिर आहे, पटकन नमस्कार केला, मोकळे झाले. आणि गॉड लव्हिंग पीपल, भक्तिपंथ जो आहे त्याच्यात प्रेम आहे, आणि तो गॉड लव्हिंग पीपल असं कदाचित असू शकेल. एक्झॅक्टली, अँड दॅट इज हेल्पफुल. येस, भक्तिपंथेची जावे याचा अर्थ जो मला इथे दिसतोय की तुम्ही परमेश्वरापासून काही लपून ठेवू नका, आणि तुम्ही लपवू तर शकतच नाही. ट्रान्सपरन्सी, ट्रान्सपरन्सी ठेवा आणि लपवायची चालाकी करू नका तुम्ही. लहानपणी मला आठवते आमच्या घरी सांगितलं, बघ खोटं बोलणं ना तर देव बाप्पा कान कापणार. तर मला भीती वाटायची, बापरे केव्हा कान कापणार विचार. तो रात्री जेव्हा तू झोपलेला असताना कान कापून जाणार. मला तो धाक होता. ॲक्च्युली भावना चांगली होती, ज्यांनी पण गॉड फिअरिंग काढला ना की परमात्मा सजा देतो. प्रिन्सिपल काय त्याच्या मागे की तुम्ही चुकीचं काम करू नका, त्याच्या याने तरी चुकीचं काम करू भीतीमुळे नका. करू नका.
पण मग त्याच्याद्वारे जर तुमच्या मनामध्ये परमात्म्याचं वेगळं रूप बसत असेल तर देन दॅट इज नॉट. ठीक आहे ना. कारण परमात्मा असं बसलेलं नाही की अच्छा आता मी तुला सजा देणार मग त्याला सजा देणार. सजा द्यावी लागत नाही, सजा आपोआप मिळते. आपले संकल्पच आपल्यासाठी सजा असते. आपण पुढे सूक्ष्ममध्ये बघणार आहोत की ही सगळी मशिनरी जी आहे ही ऑटोमॅटिक काम करते. कोणाला सजा द्यावी लागत नाही. परमात्म्याची जी महिमा आहे तर परमात्म्याला भाग्य विधाता म्हटलेलं आहे. तो भाग्याचं विधान करतो. विधान म्हणजे तो नियम सांगतो की तू असा चाललास तर हे मिळणार, असा चाललास तर हे मिळणार. यू हॅव टू डिसाईड. तर आपण ते चालतो. त्यामुळे परमात्मा कोणाला सजा देत नाही. आपण चुकीच्या मार्गाने जाऊन स्वतःला सजा देतो. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार जे म्हटलेलं आहे याचं कारण हेच आहे. तर भक्ती पंथेची जावं म्हणजे संपूर्ण भावनेने त्याला संपूर्ण सरेंडर जावं, संपूर्ण प्रेमाने त्याच्याशी जावं. त्याच्याशी तुम्ही जसं आजच्या दुनियेमध्ये आपण हिसाब किताब करतो ना की मी तुला हे दिलं तू मला काय देणार, तसं करू नका. ठीक आहे ना. तुम्ही त्याला पैसे देऊन त्याला विकत घेण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही, मला नाही वाटत तुम्ही हे व्हाल, सक्सेसफुल व्हाल. तुम्ही पैसे देणे किंवा सहयोग करणे ही भावना चांगली आहे, पण हे केल्यावर त्यांनी मला हे करावं असं करू नका. तो बिझनेसमॅन नाही आहे. किंवा मी म्हणेन की तो फार मोठा बिझनेसमॅन आहे. तो तुमच्या मनातले भाव पहिलं बघतो आणि नंतर तुम्ही काय देतास. रामदासांचे शब्द आहेत, तो ठकास महाठक आहे. तो तुम्ही ठक असाल तर तो महाठक आहेत. ठीक आहे ना. आणि बाबांचे शब्द जे मला आठवतात की बाप चतुर सुजान आहे. ठीक आहे ना. तर त्याच्याशी चालाकी करण्यात काही समजदारी नाही आहे. यू हॅव टू सरेंडर. तर भक्तीने तुम्ही जा, म्हणजे प्रेमाने जा, पूर्ण भावनेने त्याच्याशी एकरूप व्हा. आणि जर चूक झाली असेल तुमच्याकडून तर सांगा चूक झाली आहे माझ्याकडून. ठीक आहे ना. ॲक्सेप्ट. ही इज रेडी टू ॲक्सेप्ट यू. तो तुम्हाला मारणार नाही, काय बोलणार नाही. बहुत बार आम्हाला परमात्म्याने सांगितले आहे ना की गलती हो गई ना, ओके फुल स्टॉप लगो, आगे के लिए अटेन्शन रखो. पण आपण काय करतो, चूक पण करतो आणि पश्चाताप पण करतो, दोन्ही गोष्टी. तर कोणी मॅनेजमेंटने फार सुंदर सांगितलं आहे की इंग्रजी वाक्य आहे की डोंट डू बोथ. इधर यू कमिट मिस्टेक ऑर रिपेंट, डोंट डू बोथ, इट्स टू मच ऑफ वर्क. म्हणजे तुम्ही चूक करा किंवा पश्चाताप करा, दोन्ही करू नका, कारण हे भरपूर काम होतात. तर परमेश्वर पण आम्हाला सांगतो की ठीक आहे चूक झाली ना, ओके मला कळलेलं आहे, तुम्ही ॲक्सेप्ट केली ना, 50% मी माफ करतो, बाकीच्यासाठी तुम्ही पुरुषार्थ करा. भक्ती पंथेची जावे म्हणजे हृदय आपलं साफ ठेवा आणि त्याला सगळं समाचार ऐकवा त्याला, आणि मग बघा त्याची कशी मदत मिळते. म्हणजे माझा वैयक्तिक असा अनुभव आहे की आमच्याकडून पण चुका होतात, पण आम्ही स्पष्टपणे त्याला सांगतो ही आमची अवस्था आहे, आम्ही पुरुषार्थ करतोय, पण असं नाही की आम्ही त्याला आधार बनवतो. येस आय एम कीपिंग अटेन्शन, माझं अटेन्शन आहे, मी स्वतःला बदलतोय. अशा वेळा श्रीहरी पाविजे तो स्वभाव आहे. त्या वेळेला तुम्हाला तो प्रसन्न होतो, सहज प्रसन्न होतो, सहज प्रसन्न होतो आणि तो आपल्याला मदतीला येतो. मेन म्हणजे असा आमचा अनुभव आहे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. आता हे फार कठीण आहे, कारण सध्या आपण अशा युगामध्ये आहोत की निंद्य करायला वेळ नाही लागत, वंद्य करायला वेळ आणि एफर्ट्स लागतं. ठीक आहे ना. कारण फ्लोच असा आहे की निगेटिव्हिटी एवढी आहे की चुका व्हायला वेळ नाही लागत. मग त्या वेळेला ते सोडून देणं कठीण वाटतं. भगवद्गीतेमध्ये जो श्लोक आहे की जे सुख आहेत सात्विक आणि तामसी, त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की सुरुवातीला जे अमृताप्रमाणे वाटतं पण शेवटी विषासारखं असतं, आणि सुरुवातीला जे विषासारखं वाटतं शेवटी त्याचा रिझल्ट अमृताप्रमाणे असतं. तर जे निंद्य आहे ते सुरुवातीला असं वाटतं की अमृत आहे ते, पण नंतर त्याचा एंड रिझल्ट विषामध्ये ते परिवर्तित होतं. आणि जे वंद्य आहे सुरुवातीला तुम्हाला कठीण वाटेल पण शेवटी त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह असेल. सो जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे आणि जनी वंद्यते सर्व भावे करावे. सर्व भावे करावे म्हणजे असं नाही की आता काय करणार बाबा, पण सांगितलंय आता रामदासांनी करायलाच पाहिजे म्हणून नाही, सर्व भावे करावे म्हणजे प्रेमाने करा. येस. जनी वंद्यते सर्व भावे करा. व्हेरी गुड. तर हा श्लोक जो आहे दुसरा श्लोक हा ॲक्च्युली पुढचे सगळ्या श्लोकांचा आधार आहे. त्यांनी एक डायरेक्शन दिलेलं आहे की या डायरेक्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे आता, बस दिस इज द मार्ग. जसं म्हटलं जातं ना
की जर तुमचं लक्ष योग्य असेल, म्हणजे डायरेक्शन चांगलं असेल, मग मागे वळू नका, यू आर गोइंग टू रीच दॅट. पण जर तुमचं डायरेक्शन चांगलं नसेल, यू हॅव टू थिंक बिफोर गोईंग. तर हा श्लोक दिशा देणार आहे की पुढे मनाच्या श्लोकामध्ये काय येणार आहे ह्याची दिशा. फ्लॅग ऑफ, ट्रेन सुटलेली आहे, 2 नंबर प्लॅटफॉर्मवरून ट्रेन सुटलेली आहे. डेस्टिनेशन फिक्स आहे. हां, लास्ट 205वा श्लोक, मुक्ती आणि जीवनमुक्ती हे डेस्टिनेशन आहे. हा पाथ आहे आणि हा पाथ चालू झालेला आहे. भक्ती पंथेची जावे. ठीक आहे ना. आणि जे वेगवेगळे मार्ग अध्यात्मामध्ये आहेत, जसं आपण अगोदर पण पाहिलं, एक कर्मयोग आहे, एक भक्तियोग आहे, एक ज्ञान योग आहे. तर ह्याच्यामध्ये जे मला ॲज अ डॉक्टर दिसतं आहे की काही लोक जे असतात ते इंटेलेक्च्युअल असतात, बुद्धिजीवी ज्यांना मी म्हणतो. त्यांना सगळं रॅशनल पाहिजे असतं, प्रूफ पाहिजे असतो आणि मेथड्स पाहिजे असतात. हे विवेकवाले व्यक्ती आम्ही ज्याला म्हणतो. दुसरे जे असतात भावनावाले, बस परमात्मा बघितलं डोळ्यातून पाणी येतं, ठीक आहे ना, त्याच्यामध्ये विभोर होतात, त्याची गायनी महिमा वगैरे ऐकतात, भावनावाले व्यक्ती. आणि एक आहे ते म्हणतात नाही आम्हाला भावना म्हणणार, आम्ही काम करत राहणार, कर्म ही पूजा आहे. तर हे मार्ग जे 3 आहेत प्रमुख, तर ते हे पर्सनॅलिटी आहे, 3 व्यक्तित्व आहेत. ठीक आहे ना. माझ्यामध्ये हे 3 गुण आहेत जे आपण त्रिगुणात्मक जो विचार पाहिला. तर तुम्हाला बघायचं आहे की तुमचा जो कल आहे तो कुठे आहे. तर ही वाटचाल आपण आता पुढे चालू करतोय. मनाला सज्जन म्हणून चुचकारलं आणि त्या सांगितलं भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. आता हा श्रीहरी पुढे कसा पावणार ते आपण पुढच्या भागात बघणारच आहे. पण तोपर्यंत आपल्या मनात हे एपिसोड पाहिल्यानंतर काही प्रश्न असतील, ते प्रश्न आम्हाला आमच्या वेबसाईटवर www.bkmarathi.com वर विचारा, आम्हाला टेलिफोन करा. हे तुम्ही करताच आहात, पण ज्यांनी आत्तापर्यंत हा एपिसोड पाहिले नाही आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो आहे की आमच्या टचमध्ये राहा, प्रश्न विचारा, कारण हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्यासाठी आहे आणि त्याबद्दल आपण सगळे सहभागी आहोत. तेव्हा उद्या भेटू. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.